सांगली महापालिकेने ख्रिश्चन आणि मुस्लिम समाजासाठी दफनभूमीची जागा द्यावी अशी मागणी समस्त ख्रिश्चन समाजाच्या वतीने महापालिकेच्या पदाधिकारी यांच्याकडे केली आहे। सांगली मिरजनी कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील शामरावनगर विस्तारित भागामध्ये सिटी सर्वे नंबर 507 व नवीन सिटी सर्वे नंबर 204 पैकी मधील कब्रस्थानाचे आरक्षण क्रमांक 196चे आरक्षण भूमी संपादन हा गेली कित्येक वर्षापासून प्रलंबित विषय भारतीय जनता पार्टीच्या सत्तेच्या कार्यकाळामध्ये मार्गी लावण्यासाठी सर्वपक्षीय सदस्यांनी ठराव करून जिल्हाधिकारी भूमी संपादन प्रक्रियेसाठी मान्यता व पाठपुरावा केला। साधारणतः जिल्हाधिकारी यांनी निवाडा करून अंदाजित रक्कम रुपये 28 कोटीपर्यंत जमीन खरेदीची रक्कम निश्चित केल्यानंतर महापालिकेमार्फत सदरची रक्कम जिल्हाधिकारी सांगली यांच्या कार्यालयाकडे वर्ग करण्यात आली। प्रक्रिया पूर्ण होऊन सदर अंदाजे 5.47 एकर जमिनीवर सांगली महापालिकेचे नाव दाखल झाले। मात्र प्रशासकीय कालखंडामध्ये आयुक्त सत्यम गांधी यांनी सांगलीमध्ये विस्तारित भागात इतक्या मोठ्या प्रमाणात कुठेच क्रीडांगण नाही व त्यालगत पार्किंग नाही ही उणीव पाहता सदर आरक्षण क्रमांक 196 मधील दफनभूमीसाठी आरक्षित जागेमधील भागशः 3.97 एकर जागा ही UDCPR 2020 मधील नियम क्रमांक 4.27(3) अन्वये प्रशासकीय महासभेचा ठराव पारित करून क्रीडांगण व पार्किंगसाठी तब्दील करण्यात आली। ही बाब गंभीर असून गटनेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मनुद्दीन बागवान यांनी दिनांक 2 मार्च 2026 रोजी झालेल्या महानगरपालिका सर्वसाधारण सभा क्रमांक 1/2025 मध्ये सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली। सद्यस्थितीला ख्रिश्चन समाजाची दफनभूमीसाठी जागेची गेली 30 वर्षापासूनची मागणी आहे। सध्या असलेली दफनभूमीची जागा ही मृतदेह दफन करण्यासाठी अपुरी पडत आहे। मृतदेह दफन करताना आधी दफन केलेल्या मृतदेहाच्या जागेवरच दफन करावे लागत आहेत। यामुळे मृतदेहाची विटंबना होत आहे। समाजाच्या दृष्टीने विचार करून महापालिकेने जो ठराव पारित करून क्रीडांगण व पार्किंगसाठी ठराव करण्यात आला आहे तो रद्द करावा। सदर प्रकरणाची नस्ती ही शासनाच्या मान्यतेस्तव नगरविकास विभागाकडे पाठवण्यात आलेल्या प्रशासकीय कागदपत्रावरून दिसून येते। तरी महापालिका क्षेत्रातील मुस्लिम व ख्रिश्चन समाजाला न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून व त्यांच्या भावनेचा विचार करता पूर्वीप्रमाणे सदर दफनभूमीचे आरक्षण संपूर्ण 3.7 एकर क्षेत्रावर कायम ठेवण्याकामी आपल्या स्तरावर आदेश व्हावेत अशी सर्व मुस्लिम व ख्रिश्चन समाजाची मागणी महापालिकेच्या प्रशासकीय अधिकारी आणि पदाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। ही मागणी मान्य न झाल्यास ख्रिश्चन आणि मुस्लिम समाजातील बांधव मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा यावेळी देण्यात आला आहे। यावेळी अशोक लोंढे, सुमंत नवगिरे, जालिंदर आवळे, सुनील मगदूम, मार्क मगदूम, सुरेश सोनकांबळे, सागर समुद्रे, शैलेंद्र ढोबळे, कपिल आवळे, शीतल लोंढे, गणेश सोकटे यांच्यासह समस्त ख्रिस्ती समाजातील बांधव उपस्थित होते। गेले 20 ते 25 वर्ष सांगली मिराज कुपवाड महापालिका हद्दीमध्ये असणाऱ्या ख्रिश्चन समाजासाठी कब्रस्थानाचा लढा चालू आहे आणि सर्व युद्ध पातळीवर असणाऱ्या सर्व मान्यवरांनी आतापर्यंत निवेदनं, आंदोलनं, नाना प्रकारच्या गोष्टी केल्या आणि बऱ्याच गोष्टी आता मार्गी लागलेल्या आहेत। आणि या मार्गी लागलेल्या असताना भूसंपादन करून शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांना महानगरपालिकेने पेमेंट वगैरे सगळं भागवून सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत। नगरपालिकेचं नावसुद्धा 7/12ला लावलेलं आहे आणि लवकरच ही जागा आम्हाला पाहायला मिळतं की ख्रिश्चन समाज आणि मुस्लिम समाजाला या हस्तांतरित करणार होते। तोपर्यंत प्रशासनाने मध्येच एक घाटा घातला आणि क्रीडांगणासाठी ही जागा द्यायचं असा त्यांनी ठराव मंजूर केलेला आहे। आणि हे आम्हाला कळताच आम्ही आज सर्व ख्रिस्ती धर्मगुरू या नात्यानं, सर्व ख्रिस्ती समाज या नात्यानं आज आम्ही सन्माननीय महापौर साहेब, उपमहापौर साहेब, परत आयुक्त साहेब, लोकप्रतिनिधी यांना आज आम्ही निवेदन दिलेलं आहे। आणि हे जर मार्गी लागलं नाही त्यांनी आम्हाला आश्वासन दिले की हे असं होणार नाही। ज्या ज्या गोष्टीसाठी आम्ही ठराव मंजूर केलेले आहेत ख्रिश्चन समाज, मुस्लिम समाज आणि त्यांनाच या दफनभूमीसाठी जागा आम्ही मंजूर करू आणि त्यांना हस्तांतरित करू, त्यांना ताब्यात देऊ। जर या गोष्टीमध्ये विलंब लागला किंवा आणि काहीतरी त्याच्यामध्ये चेंजेस बदल झाला तर लवकरच आम्ही सर्व ख्रिस्ती समाज, मुस्लिम समाज आम्ही रस्त्यावर उतरू आणि आंदोलन करू आणि हा सगळा ठराव आम्ही कायदेशीररित्या रद्द करायला आम्ही त्यांना भाग पाडू। आम्ही मना